श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 10वा समास 4. श्री सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराजाय नमः. शिव विष्णू अभेद स्थिती सकला सांगे गुरुमूर्ती. आता परिसावी जी श्रोती सुरस कथा. एके समयी कुच्ची ग्रामासी समर्थ शिष्यगृहासी गेले पाहोन भक्तीसी महोत्साह चालिला. यात्रा भरली विशेष भक्त धावती दर्शनास. प्रसाद होतसे बहु अस अनुग्रह देती बहुतासी. आपत्तीने पिडले जन काकुळती येती धावोन. समर्थासी निवेदन करती भावभक्तीने. ऐसा चालिला थाट महान साधू मनोनी बोभाट. नास्तिकाचे कर्ण कपाट फोडोनी आत दुमदुमला. तव तेथे कृष्णाजी पंत असती उपनामे भागवत. तयासी कळली मात भगवत भक्त हे मनोनी. मणी म्हणती या युगात एकही नसे अनन्य भक्त. धूर्त भोंदू हे सत्य भाविकासी ठकविती. तरी पाहू याची स्थिती कैसे ज्ञान कैसी भक्ती. कैसी साधन संपत्ती कैसे जन वेधती ते. कौतुक पाहती दुरोन सकल करती गुरुपूजन. नाना परी नैवेद्य देवोन चरण तीर्थ आदरे घेती. भाविक उच्चिष्ट सेविती माय बहिणी न्हाऊ घालेती. निरांजने आरत्या करती साहेब मेळा सभोवार. पीक पात्र धरले कोणी छाया करती छत्र धरोणी. कोणी खडावा घेऊनी मस्तक धरती भक्तीने. दर्शना येती बहुत जन प्रपंच गाराणी करती कथन. जपा वाचोन परमार्थ लक्षण एकही तया दिसेना. अंतर जाणती शहाणे उगाच पाहती दैन्यवाने. भाविक अंधभक्तीने उपासने लागती. शाब्दिक पाहती व्युत्पन्न नास्तिका साक्षात्कार जाण. दुबळे वैभव देखोन भुलोन नादी लागती. परीक्षकांच्या ऐशा जाती भागवत धूर्ततेने पाहती. अंतर जाणण्या नसे शक्ती सिद्धानेची सिद्ध उपजावे. म्हणती येथे वैराग्य लक्षण काहीच दिसे मज लागोन. मंत्रतंत्र वशीकरण काहीतरी असेल म्हणून पुढे सरसावले. समर्थासी बोलू लागले धूर्तपणे जन भूलविले. वैभव इच्छा धरोण गोड खाऊन देह मातला. 2 उंटा भार झाला उगाच भोंदता जनाला. साधू साधू म्हणोनी काय आहे तुमचे पाशी. दाखवावे सत्वर मजसी नाही तरी या ढंगासी सोडून द्यावे. परीक्षावंत जाणून सद्गुरुसी समाधान. म्हणती हा विवेकी ब्राह्मण या परी कृपादृष्टी करावी. समर्थ वदती पंतासी दाविता काय द्याल मजसी. पंत वदती चरणासी अर्पीण देह आपुल्या. उभयताचा संवाद झाला परी संशय नाही गेला. दुजे दिनी पाचारीला शिष्या करवी तयासी. परी तयाचे कपाळ उठले होते ते वेळ. सद्गुरु समर्थ दयाळ वदती यावे तैसेची. होना करीत उठून आला सद्गुरूंनी हस्त फिरविला. मस्तकाचा शूळ मेला तच्छनी लयासी. तुम्ही विवेकी परीक्षा करते आमुचे बहुत आवडते. महाराज वदती तया ते राहील की ना मस्तक. पंत म्हणती श्री गुरुसी येणे नव्हे समाधानासी. मंत्र असेल तुम्हा पाशी साधू सत्ता नव्हेही. समर्थ वदती तया प्रती साधू सत्ता कैसी असती. सांगा तुम्ही आम्हा प्रती विवेके ज्ञानी पंत हो. ऐसा करिता विनोद बहुत झाला संवाद. नाही झाले चित्त शुद्ध विकल्प काही जाईना. तव समर्थे उग्र रूप धरले इतरा सौम्याची भासले. परिपंत अति भ्याले पळून गेले ओ होळी. समर्थ वदती शिष्यासी काय झाले भागवतासी. धरोणी आणा मजपाशी समजाविषयी करोणी. शिष्य निघाले सत्वरी अहो थांबा भागवत हाक मारती सद्गुरुनाथ. क्षण एक स्थिर राहावे भागवत म्हणती नमस्कार. प्रत्यक्ष मारुती अवतार मजला न होय धीर. समर्था पुढे यावया. भीत भीत पुढे आले तेथे सौम्य रूप पाहिले. शरीर चरणी लोटले अष्टभाव दाटोणी. आपण साक्षात हनुमंत अज्ञाने मी झालो भ्रांत. तारी तारी श्री गुरुनाथ देह सेवेसी अर्पिला. अनुग्रह प्रसाद देवोनी वदती रहा सुखे सदनी. अखंड नाम स्मरता मणी आमुची सेवा घडेल. राम नाम ज्याचे चित्ती तेथे नित्य आमुची वसती. वियोग नमाना कल्पांती सत्य प्रत्यय येईल. असो भागवता मारुती दर्शन देवोनी केले समाधान.
तैसेची श्रीराम दर्शन बाळकोपासी करविले. श्रोते वदती ती कथा कैसी केली सार्थकता. सविस्तर सांगोन चित्ता तोषबाजी आमुच्या. गुरुकथामृतपान करोनी तोषविले मन. परी आणि कही हे श्रवण भुकेले असती. वक्ता बोले जी उत्तर कृपा करील गुरुवर. क्षण रहावे स्थिर गुरुपद चिंतनी. बाळकोबा परिचारक नाम सदाचारी सात्विकोत्तम. श्री गुरूंचे भक्त परम ज्वर व्याधीने ग्रासले. सप्तदीन पर्यंत तयासी नव्हते बोलवत. अंतसमय झाला प्राप्त श्री गुरूंनी जाणिले. जवळी जावोनी कुरवाळीती सत्वर उठवून बैसविती. रामतीर्थ तयांप्रती दिधले श्रींनी. स्वहस्ते तव ते शुद्धी साला वंदन करी गुरुपदाला. दीनवाणी विनविता झाला कृपा करा मजवरी. अंतसमय महाकठीण जनन दुःख तया होन. फिरोन भागला प्राण आता उद्धरावे. श्री गुरूंनी ते अवसरी हस्त ठेवला मस्तकावरी. ग्रंथीभेद होवन उपरी राम दर्शन करविले. राम नाम घेत मुखी शीघ्र गेला वैकुंठ लोकी. देह ठेविला गुरु पादुकी धन्य भाग्य तयाचे. ऐसी गुरु कृपा गहन तैसेची नाम महात्म्यपूर्ण. दावोनी सकळा लागोन ध्यास लाविला नामाचा. नीळकंठ बुवा कर्नाटकी जेव्हा चालले स्वर्गलोकी. ओठ बोटे एक सारखी पूर्वाभ्यासे हलत होती. देही नसता चेतना तरीही चालली चालना. अभ्यास योग ऐसा जाना त्याही वरी गुरुकृपा. अखंड नाम स्मरावे ऐसे कथिती सकला ठावे. कोणी एके पुशिले कैसे व्हावे निद्रे माझी खंड पडे. सद्गुरु नेती त्यासी अखंड नामधारिया पाशी. निद्रिस्त असते समयासी म्हणती नाम ऐकावे. देहासी लाविता कान सूक्ष्म होय नामस्फुरण. वदती दृढ आपण जान खंड कधीही पडेना. खंडेराव म्हैसाळकर देसाई कोणी इनामदार. परी रक्तपितीचा आजार अति दुःख देत असे. तव परसली कीर्ती सद्गुरु ब्रह्म चैतन्य मूर्ती. गोंदवले ग्रामी वास करती निवारतील व्याधीसी. परिसता कीर्ती ऐसी दर्शना आले गोंदवल्यासी. विनंती करती गुरुपाशी व्याधी पिडा आणि वार. तया करवी नाम जप करोनी निरसिले पाप. ऐसे बहुताचे ताप हरविले किती सांगू. आप्पासाहेब पटवर्धन वीरवंशज शीलवान. कागवाड जगदंबा भुवन राजे पूर्वील तेथीचे. कागवाडकर रामदासी नेती तया दर्शनासी. रामनगरी अयोध्येसी होते जेव्हा समर्थ. अनुग्रह प्रसाद देवोन सुखी केले धनवान. कृपादृष्टी पाहोन स्वग्रामा पाठविले. पूर्वसंचित कुलशाप गुप्त होता यती ताप. सत्व रुजता तम पाप प्रगट होऊ लागले. देहस्मृती उडाली निद्रा शांती समूळ गेली. मायचरणी नेवोन घाली श्री गुरुदत्ताचे. नृसिंहवाडी क्षेत्री सेवा करती दिनरात्री. दृष्टांत देती सूत अत्री तुम्ही तारक गुरुमाय. मग गोंदवलेसी आणिले श्रींचे चरणी घातले. तुमचे बालक तुम्ही वाहिले मरावे वा तारावे. समर्थ वदती ते समयी राम भक्ता भय नाही. नाम जपा लावो न पाही समंद रोष शांतविला. ब्रह्मद्वेष अति कठीण त्यावरी यती साधक गहन. शांत होता होता जान वरचे वरी उद्भवे. पुनरपी सेविता चरण वासना जाय विरोन. तच्छनी पाप क्षालन होनी झाले सत्वस्थ. आता श्री गुरु त्रिकालज्ञ ये विषयी दृष्टांत जान. सांगोनी हा अध्याय पूर्ण करू बहु विस्तारला. मठी त्रिगुणी लोक येती काही तस्कर बुद्धी असती. दुर्लभ वस्तू छपविती दुजयाची ठकवोनी. कागाळी जाय समर्थांपुढे नेमकी जाती चोराकडे. वदती हे काय करता वेडे राजदंड पावाल. वस्तू द्यावी आम्हापाशी आम्ही न सांगू कोणासी. यापुढे ऐसे दुर्गुणासी सोडो न द्यावे. नेमकीच सांगती खून आणि बोध करती गहन. बहुताचे दवडिती दुर्गुण पुण्यक्षेत्री गुरुपाही. कामुकांची तीच गती सद्गुरु तपस्ते ज्या पुढती. बुद्धीस होय उपरती सत्संग महात्म्य. सहस्त्रावधी स्त्री पुरुष नांदती गुरुछायेस. रिघनसे दुर्बुद्धीस शिरा या तपस्तेजे.
नेमकाची सांगती जप, नेमके दर्शविती पाप, नेमकेची कथिती संकल्प, या त्रिविध जगासी. परी कोणाचा अपमान कधीही न करती जाण, ज्याची त्यासी सांगोन खून सुमार्गासी लाविती. ऐशा असती बहुत कथा नित्य घडती, कोण गणिता. परमार्थी वळवाया चित्ता, फक्त दिशा दावली. तपस्तेज अति गाढे, न पहावे मुखाकडे. नास्तिकाचेही मस्तक पडे, नम्र होऊनी गुरुपदी. हठयोगी कर्मयोगी, वेदांतवादी विरागी, प्रयत्न प्रारब्धवादी जगी. नाना पंथ नाना ध्येये, नित्य येती गुरुपाशी. निंदास्तुती करावयासी, काही आशंका पूसनेसी. गुरुधामी धावती, नाना आशंका फेडोन, सकलांचे करती समाधान. गुरुमाय सदा प्रसन्न, भाविका नास्तिकास. गुरुमाये सदा प्रसन्न, भाविका नास्तिकांसी. आत्मा राम हृदयी धरावा, आणि विश्वात्मा ओढोनी घ्यावा. ये विषयी हा दाखला पहावा, सद्गुरु लिले माझारी. इति श्री सद्गुरु लीलामृते दशमाध्यायांतर्गत चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.